मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल सर्वांना सांगतो की आपण ओट बघूयात, म्हणजे एक माणूस सर्व ठरवतो असं व्हायला नको. तेव्हा संजयला खूप राग येतो. तेव्हा तो राहुलला बोलतो की एक माणूस म्हणजे तुमच्या टीमचा कॅप्टन आहे, ते लक्षात ठेवा. तेव्हा संजय सर्वांना सांगतो की तुमच्या मनासारखं एकदा होऊनच जाऊ द्या. तेव्हा रोमा विचारते, कोणाकोणाला वाटतं की कीर्ती डोळे बांधून हा टास्क व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकते, असं म्हणून ती स्वतः हात वर करते. तर राहुल, कीर्ती आणि त्याचबरोबर टीममधील एक सोडून सर्वजण हात वर करतात. तर कीर्तीला जास्त वोट मिळतात. हे पाहून संजयला मात्र खूप राग येतो. कीर्तीला सर्वात जास्त वोट मिळाले हे पाहून संजय बोलतो, ठीक आहे, कीर्ती डोळे बांधून नक्कीच धावेल, परंतु आज जर कीर्तीमुळे आपली टीम हारली तर या गोष्टीसाठी तुम्ही सर्वजण जबाबदार असणार आहात. तुम्हाला मंजूर आहे का? राहुल आणि रोमा लगेच होकार देतात. तर संजय त्यांच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा कीर्ती संजयला सांगते, आज मी नक्की 100% प्रयत्न हे करणारच. तेव्हा संजय गुड असं कीर्तीला बोलतो. त्यानंतर संजय जोड्या ठरवून देत असतो आणि जोड्या ठरवून देत असताना तो कीर्तीला, रोमाला टोमणे देत असतो आणि आपले मार्क्स कमी होणार नाही, रेस व्यवस्थित कंप्लीट करायची अशा तो कीर्तीला सूचना देत असतो. तेव्हा तो कीर्तीला सांगत असतो की निगेटिव्ह मार्किंग होईल असं तू काहीही करू नको. त्यावेळी कीर्तीला खूप वाईट वाटतं. ती संजयला सारखं सांगण्याचा प्रयत्न करत असते की संजय प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा तुझा रेकॉर्ड पाहता तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही असं संजय बोलत असतो. असं बोलून संजय पुन्हा कीर्तीला विचारतो की आज तुझं काही दुखत तर नाही ना? तुला रेस करताना मध्ये चक्कर तर येणार नाही ना? किंवा तुझ्या पोटात तर दुखत नाही ना? हे ऐकून सर्वांना वाईट वाटत असतं, कारण संजय तिचा आत्मविश्वास कमी करत असतो. हे कीर्तीच्या लगेच लक्षात येतं. त्यावेळी कीर्ती मनात विचार करते, संजय माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी अजिबात आज घाबरणार नाही. दुसरीकडे कविता सोनालीकडे आलेली असते. तेव्हा सोनाली दुकानात नसते, म्हणून कविता घरात जाते. तेव्हा सोनालीला ती आवाज देत सांगते, अगं तुझं साड्यांचं उरलेलं पेमेंट तुला द्यायचं होतं, म्हणून मी इकडे आले. कविताला अचानक आलेलं पाहून सोनाली खरं तर खूप घाबरते. तिला सांगते, असं पेमेंट वगैरे द्यायचं असेल ना, तुम्ही दुकानातच या. आजकाल मी दुकानात नसते, कारण आमच्या जान्हवीचं लग्न आहे. तुम्ही प्लीज असं घरात येऊ नका. तर तेवढ्यातच जिजा, आणि भिंगरी मार्केटमधून आलेले असतात. तेव्हा त्यांना तिथे कीर्तीसारखी चप्पल दिसते. त्यांना वाटतं की कीर्तीच घरी आली. तेव्हा त्या दोघीही खूप खुश होतात आणि घरात येऊन कीर्तीला जोराजोरात आवाज देत असतात. जिजा अक्का आल्या ते पाहून सोनाली लगेच रूममध्ये पळ काढते. तर कविताला काहीच समजत नाही की सोनाली अशी काय वागते. तेव्हा ती तिच्याकडे पाहतच असते. त्यातच शुभम रूममधून बाहेर येत असतो. त्याची कविताबरोबर धडक होते. तेव्हा त्याच्या हातात असणाऱ्या सर्व पत्रिका खाली पडतात. तेव्हा कविता त्याला सॉरी बोलते आणि पत्रिका गोळा करण्यासाठी मदत करते. त्यावेळी कविता शुभमला विचारते, तुमच्या मिसेस पुन्हा आल्या का? कारण जिजा अक्का त्यांनाच आवाज देत होत्या. तेव्हा शुभम सांगतो, त्या आल्या नाहीत, त्या अजून हैदराबादलाच आहेत. तेवढ्या सोनाली तेथे येते आणि कविताला विचारते, तुम्ही अजून का गेल्या नाहीत? तर इकडे जिजा अक्का आणि भिंगरी कीर्ती आतमध्ये असेल या विचाराने आतमध्ये येत असतात. तेवढ्यातच समोर त्यांना कविता दिसते. कविताला पाहून जिजा अक्का आणि भिंगरीला खूपच राग येतो. तेव्हा भलेपणाचा आव आणत कविता लगेच जिजा अक्कांच्या पाया पडते, परंतु जिजा अक्का तिच्याकडे डुंकूनही पाहत नाही. तेव्हा त्या कविताचा खूपच अपमान करतात आणि सोनालीला स्पष्टपणे ताकीद देतात, चेहरा पाहून तू साड्या विकत जा. तेव्हा सोनाली खूप घाबरते आणि हो बोलते. त्यानंतर जिजा अक्का एमलीला विचारतात, मी तुला हळद कुटायला सांगितली होती, ते काम व्यवस्थित तू पार पाडलं का? तेव्हा एमली हो बोलते आणि कुटलेली हळद जिजा अक्कांना दाखवते. जिजा अक्का तिला बोलतात, मी तुला एखादं काम सांगितलं ना, तू ते काम चांगलंच करतेस. तेवढ्यात शुभम तेथे बॉक्स घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा शुभम जिजा अक्कांना खिशातून फोन काढायला सांगून कोणाचा आहे ते पाहायला सांगतो. जिजा अक्कांना वाटतं की कीर्तीचा फोन आहे, परंतु तो फोन दिलीपच्या काकांचा असतो. तेव्हा शुभम त्यांच्याबरोबर बोलून फोन ठेवतो. तर सोनाली तेवढ्यात तेथे येते आणि शुभमकडे पाहून हसत असते, कारण जिजा अक्कांच्या हाताला लागलेली हळद
शुभमच्या गालाला लागलेली असते. सोनाली एमलीला खुणावते. त्या दोघीही शुभमची गंमत करतात. तर शुभम लाजून रूममध्ये निघून जातो. तेव्हा जिजाक्का सोनालीला काम सांगून तेथून काढून देतात आणि विचार करत असतात की सर्व पाहुणे मंडळी शिर्डीमध्ये पण यायला लागली, परंतु घरची मोठी सून अजून हैदराबादलाच आहे. इकडे शुभम रूममध्ये असतो. तेव्हा तो आरशामध्ये पाहतो तर त्याच्या गालाला खरंच हळद लागलेली असते. तेव्हा तो ती हळद पुसणार तितक्यात त्याला कीर्तीबरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात. तेव्हा तो गालातल्या गालात हसत असतो आणि कीर्तीची आठवण काढत असतो. तर बाहेर जिजाक्का काम करत असतात. त्यांचं सर्व लक्ष दरवाजाकडे असतं. त्या मनात विचार करत असतात की माझी कीर्ती कधी येईल. तितक्यातच भाऊ तेथे येतात. तर जिजाक्कांचे टोमणे भाऊंना सतत चालू असतात. तेव्हा भाऊंना एक काम आठवतं. तेव्हा ते लगेच शुभमला आवाज देतात आणि आहेराची पाकिटं भरली का असं विचारतात. तेव्हा शुभम हो बोलतो आणि ती पाकिटे आणायला जातो. तेव्हा जिजाक्का बोलतात माझ्या शुभमने सर्व काम करायचं. जर कीर्ती इथे असती तर तिने थोडा तरी हातभार लावला नसता का. तेवढ्यातच एमली तेथे येते आणि जिजाक्कांना विचारते मी तुम्हाला हार बनवायला मदत करू का. तेव्हा जिजाक्का हो बोलतात. त्यांचं सारखं लक्ष घड्याळाकडे असतं. तेव्हा त्या एमलीला विचारतात की हे घड्याळ बरोबर आहे ना. तेव्हा एमली हो बोलते. जिजाक्का सारख्याच बडबडत असतात अजून कीर्ती कशी आली नाही. इकडे सर्व कॅडेटचे डोळे बांधलेले असतात. एक जण त्यांना सपोर्ट करणार असतो. तेव्हा पाटील मॅडम त्यांना पूर्वसूचना सर्व देत असतात आणि आजचा स्टार परफॉर्मर कोण होणार आहे हे मला आता पाहायचं आहे असं पाटील मॅडम सांगत असतात. कीर्तीचेही डोळे बांधलेले असतात. तेव्हा तिला शुभमचं बोलणं आठवतं. तुम्हाला परवानगी नक्की मिळेल. तुम्ही साईनाथांवर विश्वास ठेवा. कीर्ती खूप कॉन्फिडन्सने त्या टास्कमध्ये उतरलेली असते. इकडे पाटील मॅडम सर्वांना धावायला सांगतात. तेव्हा एक एक करून सर्व जोड्या आपापल्या पार्टनरला घेऊन धावत असतात. दुसरीकडे शुभम आणि भाऊ आहेराची पाकिटं भरत असतात. शुभमचं लक्ष जिजाक्कांकडे जातं. तेव्हा त्याला समजतं की जिजाक्का कीर्तीच्या न येण्यामुळे खूपच अस्वस्थ आहे आणि कीर्ती येण्याची वाट पाहत आहेत. तेव्हा शुभमला खूप वाईट वाटतं. त्याबद्दल तो भाऊंना सांगतो. भाऊ सांगतात मी तुझ्या जिजाक्काला खूप समजावून सांगितलं परंतु ती ऐकतच नाही. तेव्हा भाऊ शुभमला धीर देतात आणि कीर्ती येण्याची 1% जरी शक्यता असली ना ती नक्की प्रयत्न करून येणारच असा शुभमला धीर देतात. तेव्हा शुभम बोलतो शक्यता नक्की होती परंतु मध्येच ते हॉटेलमधलं प्रकरण घडलं. तेव्हा भाऊ शुभमला सांगतात आपण फक्त शांत राहायचं आणि साईनाथांवर विश्वास ठेवायचा. परंतु शुभमला जिजाक्कांचं खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे एक एक करून सर्व स्पर्धक धावत असतात. पुढ्यातच संजयचा पाय लचकतो. संजय खाली कोसळतो. सर्वजण संजयला सांगत असतात की संजय उठ आपल्याकडे वेळ नाही. कीर्ती पण संजयला बोलत असते की संजय उठ मलाही धावायचं आहे. तर संजयला खूप त्रास होत असल्यामुळे त्याला पटकन उठता येत नाही. तर कीर्तीला खूप टेन्शन येतं. तर मित्रांनो पुढील भागामध्ये कीर्ती शर्थीचे प्रयत्न करून रेस कंप्लीट करणार आहे आणि आपली टीम जिंकून देणार आहे. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.